अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। मंडळाधिकारी संघाचा विजय असो। विदर्भ मंडळाधिकारी संघाचा विजय असो। विदर्भ मंडळाधिकारी संघाचा विजय असो। आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे। आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे। आज राळेगाव येथे विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूरच्या यवतमाळ जिल्हा शाखाच्या वतीने आज राळेगाव तहसील कार्यालयाच्या समोर राळेगाव तालुक्यातील मंडल अधिकारी साहेब हे या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलनाला बसले आहे। या संदर्भात त्यांच्या काय मागण्या आहे आणि काय त्यांच्या सरकारकडे मागणी आहे हे आपण जाणून घेऊ। मंडल अधिकारी आहे चेडे साहेब आहे, सानप साहेब आहे। सानप साहेब, आपण या ठिकाणी आंदोलन करायला बसला आहात, तर त्याबद्दल तुम्ही आपल्या मागण्या काय सांगू इच्छिता सरकारला? बोला। विदर्भ मंडळाधिकारी संघाच्या वतीनं आज एक दिवसीय धरणे आंदोलन प्रत्येकच जिल्ह्यातील तहसील कार्यालयाच्या ठिकाणी त्या मंडळाधिकाऱ्यांनी आयोजित केलेलं आहे। आंदोलनाची पार्श्वभूमी ही आहे की मागच्या 3 वर्षापासून मंडळाधिकारी संवर्गाचे वेतन नियमित होत नाही। काही तालुक्यामध्ये 2-2, 3-3 महिन्यापासून वेतन नाही आहे। मंडळाधिकाऱ्यांनी त्यांची उपजीविका कशी करायची, त्यांचे बँकेचे हप्ते, कर्जाचे हप्ते कसे फेडायचे, त्यामुळे सर्वांचाच ज्या मंडळाधिकाऱ्यांनी कर्ज उचललेलं आहे त्यांचा सिबिल स्कोअर, बँकेचा स्कोअर यामुळं खाली आलेला आहे आणि त्यामुळे आर्थिक पत कमी होण्याची भीती सर्वांनाच वाटत आहे। मागील 3 वर्षापासून जे अनियमित वेतन मिळत आहे याकरिता अनेक वेळा शासनाला, माननीय आयुक्तांना, माननीय जिल्हाधिकाऱ्यांना, माननीय उपविभागाधिकारी, माननीय तहसीलदार यांना निवेदन देऊन देखील काही उपयोग झाला नाही। नेमकं कारण कळायला मार्ग नाही आहे। यापूर्वी सर्वच संवर्गाचे वेतन जे आहे ते निगेटिव्ह सिस्टीममध्ये निघायचे, परंतु आता ते शासनाने बंद केल्यामुळे निधी जर नसेल तर पगार होत नाही। महत्त्वाचं सांगायचं आणि विशेष सांगायचं झाल्यास महसूल विभागाच्या अंतर्गत सर्वच संवर्गाचे वेतन नियमित निघते, केवळ मंडळाधिकारी संवर्गाचे वेतनच नियमित निघत नाही। याला काय कारण आहे हे कळायला मार्ग नाही। त्यामुळे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी, सर्वच विभागाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज हे एक दिवसीय धरणे आंदोलन मजबुरीने करत आहोत। महसूल विभागाचे मेन कर्मचारी यांना अजूनही भत्ता वेतन भेटत नाही, त्यामुळे तुम्ही आपण या ठिकाणी आंदोलनाला बसलात। धन्यवाद। विनोद मावरे, अपडेट इंडिया टीव्ही चॅनल, जिल्हा यवतमाळ।